नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. जीबीएस महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. पुण्यापासून सुरुवात करून 184 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रुग्णांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएस मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. पुण्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात जीबीएसचा प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात जीबीएसची लागण झालेल्यांची संख्या 184 वर पोहोचली आहे. तर या आजाराने ग्रस्त एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 89 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु 47 लोक अजूनही आयसीयू मध्ये आहेत आणि 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की हा एक दुर्मिळ आणि गंभीर मज्जासंस्थेचा विकार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करू लागते. हे शरीराच्या मज्जासंस्थेतील तंतूंना हानी पोहोचवते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, सुन्न होणे आणि कधीकधी पाय किंवा हात अर्धांगवायू यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.